जून को आर्नी तालुका के दभाड़ी गांव से कांग्रेस पार्टी की ओर से शेतकरी आत्मसम्मान पदयात्रा का आयोजन किया, जिसमें हजारों की संख्या में किसानों ने भाग लिया। ज्ञात हो कि वर्ष 2014 के लोकसभा चुनाव से पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दभाड़ी गांव में चाय पर चर्चा कार्यक्रम के दौरान देश के किसानों को कई आश्वासन दिए थे, लेकिन आज तक उन वादों को पूरा नहीं किए जाने के चलते किसानों ने भारी नाराजगी देखी जा रही। इसी पृष्ठभूमि में किसानों के आत्मसम्मान और अधिकारों के लिए इस पदयात्रा का आयोजन किया गया। पदयात्रा की शुरुआत ओखरेश्वर मंदिर दभाड़ी से कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हरवंदन सबकाल की प्रमुख उपस्थिति में की गई। यह पदयात्रा आर्नी के कृषि उत्पन्न बाजार समिति परिसर में एक भव्य जनसभा के साथ संपन्न हुई। इस पदयात्रा के माध्यम से किसानों की विभिन्न मांगों को सरकार के सामने रखा जाएगा। किसानों के लिए पूर्ण कर्ज माफी, फसलों के लिए उचित समर्थन मूल्य, सभी के लिए फसल बीमा योजना, किसानों को मुफ्त बिजली आपूर्ति, जंगली जानवरों से सुरक्षा हेतु कांटेदार बाड़, कृषि पंपों की बिजली आपूर्ति पुनः शुरू करना। महाविकास आघाडी महायुती याची अलबत्ता ही चर्चा सुरू राहील। मात्र अजित पवारांनी पहिले ते 27 मार्चला जे विधान केलं होतं की कर्जमाफी वगैरे काही मिळणार नाही, कर्ज भरून टाका, या त्यांच्या बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। राजकीय पक्षांचं विलीनीकरण होईल, दोन भाऊ एकत्र येतील नाही येतील हा आपल्या स्तरावरचा प्रश्न आहे। मात्र शेतकऱ्यांसाठी मूलभूत स्वरूपात तुम्ही काय करता या प्रश्नाचा उत्तर हे अजित पवारांनी सर्वप्रथम दिलं पाहिजे। कुठेतरी महाविकास जर पोशिंदा वाचवणं आज गरजेचं आहे, त्यामुळे राजकारण सुरू राहील। राजकारणाच्या ठिकाणी अलीकडच्या काळात आपण बघतो की काही ज्या घटना आहेत त्या घटनांकडे सर्व माध्यमं वळवण्याचा आणि समाज मन आणि समाज भान हे दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न हा सातत्याने होतोय आणि मूलभूत जे प्रश्न आहे या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याकरता सरकारच्या माध्यमातून असे हातखंडे आपल्याला जातात। आज रोजी शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकारनं संवेदनशीलतेने आपलं उत्तर द्यावं ही आमची त्याच्यावर असणारी अपेक्षा आहे। आज रोजी शेतकरी हवाल दिलाय, त्याच्या जीवन मरणाची लढाई सुरू आहे। शेतमालाला भाव नसणे, खतांच्या, बियाण्यांच्या, कीटकनाशकांच्या किमती वाढणे, या सोबतच कर्ज ही पण एक फार मोठी समस्या शेतकऱ्यांच्या समोर आज भस्मासुरासारखी उभी आहे आणि या सगळ्या समस्यांना वाचा फोडणे हा आमचा आजच्या पदयात्रेच्या मागचा शुद्ध हेतू आहे आणि हा हेतू आम्ही आक्रमक स्वरूपामध्ये हा सरकारचं लक्ष या सगळ्या मागण्यांकडे आकर्षित करण्याच्या अनुषंगानं आज ही पदयात्रा आम्ही काढत आहोत। या पदयात्रेचं या ठिकाणून आरंभ करण्याचं कारण काय तर मार्च 2014ला नरेंद्र मोदी नावाचा एक माणूस या ठिकाणी ते आले आणि अबकी बार मोदी सरकारच्या घोषणा दिल्या गेल्या आणि ते सांगत असतानाच शेतकऱ्याच्या शेतमालाच्या संदर्भामध्ये त्यांनी वचन या देशाच्या शेतकऱ्यांना दिलं होतं की लागत मूल्याच्या 1.5 पट हा हमीभाव दिला जाईल, स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू केल्या जातील आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती केल्या जाईल। आता 12 वर्षाचा एक तप या सगळ्या गोष्टीला लोटत चाललेला आहे। मात्र पंतप्रधान झालेल्या माणसाला त्यांनी दिलेल्या वचनाची कुठेही त्यांना स्मरण नाही आणि ते स्मरण करून देण्याच्या अनुषंगानं क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न विचारत असताना शेतकऱ्याच्या सन्मानावर आता गदाजी आलेली आहे, त्या अनुषंगानं ही पदयात्रा आम्ही या ठिकाणून आज सुरू करत आहोत आणि ही पदयात्रा आज या ठिकाणी जरी सुरू झाली असली तरी हा शेतकऱ्यांच्या विरोधातला लढा जो आहे हा आम्ही लढत राहणार आहे। त्याचं कारणही असं आहे की नुकत्याच MSPचे 8 दिवसापूर्वी नवीन MSP जाहीर झाली आणि या निमित्ताने शेतकऱ्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। त्यांच्या पूर्ण 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये MSP केवळ 45% वाढ झालेली आहे। मात्र दुसरीकडे जर आपण मनमोहन सिंग साहेबांशी जर त्याची तुलना केली तर मनमोहन सिंग साहेबांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण 130% MSP मध्ये भरगच्च अशा स्वरूपाची वाढ करण्यात आली होती आणि सोबतच ज्या सवलती शेतकऱ्यांना दिल्या जात होत्या त्या सवलतींमध्ये खतावर सबसिडी होती, डिझेलचा भाव हा 48 रुपये होता आणि कीटकनाशकांवर सबसिडी होती, विजेच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भात देखील सहानुभूतीचं आणि सबसिडीचं धोरण हे मनमोहन सिंग साहेबांनी स्वीकारलं होतं। आज आपण 45% वाढकडे जर बघितलं तर नरेंद्र मोदी नुसती 45 वाढ एकीकडे देत आहे, मात्र बाजार त्यांनी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या मदतीकरता हा बाजारभाव पाडलेला आहे। तर दुसरीकडे 18%ची GST लावलेली आहे। डिझेल जे होतं 48 रुपयावरून 100च्या वर गेलेलं आहे। खत जे आहेत हे 300 रुपयाची बॅग आता 2-2 हजारापर्यंत चाललेली आहे। नाही, ही जी लूट आहे ही लूट केवळ शेतकऱ्यांना कुठेतरी देशोधडीला लावण्याचा हा याचा मागचं एक कारण असू शकतं। त्यामुळे ते जे बोलले होते आणि जी नैसर्गिक इन्फ्लेशनची जी वाढ आहे ती शेतमालामध्ये जी झालेली दिसून येत नाही,
त्या अनुषंगानं आम्ही ही अत्यंत आक्रमक स्वरूपाची एक शेतकऱ्यांच्या मागणीची भूमिका ही स्वीकारलेली आहे. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी. मात्र देवेंद्र फडणवीसही जे आहेत हे शेतकऱ्याचे कुठेतरी त्याच्या जीवावर उठलेले आहे असं म्हटल्यास चुकीचं नाही ठरणार. नुकताच वादळी पाऊस, अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रामध्ये येऊन गेला. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. गारपिटीचे पैसे नाहीत, पीक विम्याचे पैसे नाही, ही एकंदरीत असणारी परिस्थिती आहे. आणि या पार्श्वभूमीवर आम्ही एकरी 20,000 रुपये आणि हेक्टरी 50,000 रुपये ताबडतोबीनं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अशा प्रकारची आमची मागणी आहे. तर कृषी मंत्री म्हणतात की ढेकळाचा पैसे द्यायचे का, ढेकळाचा सर्व्हे करायचा का. बेताल वक्तव्य करणारे मंत्री जे आहेत आणि सरकार जे आहेत हे शेतकऱ्यांच्या जखमेवर कुठेतरी मीठ चोळत आहे. त्यामुळे थेट कर्जमाफी आम्हाला जी आहे ती द्यावी. शेतमालाचे भाव जे आहेत ते वाढवण्याच्या अनुषंगानं धोरणं ही ठरावे. कालच मुंबईच्या APMCमध्ये 180 मोठे मोठे जे ट्रेलर आहेत हे तूर घेऊन येताना पकडल्या गेली. ही कुठून तूर आली, ही कोणाची तूर आहे. आणि शेतकऱ्याचा भाव पाडण्याकरता, शेतमालाचा भाव पाडण्याकरता जर विदेशातून आयात होत असेल तर या नरेंद्र मोदींना आता आम्ही राजकीय आरोपामध्ये त्यांना फेकू म्हणत होतो. मात्र एकंदरीत हा सगळा घटनाक्रम आपण जर बघितला आणि बाबळीच्या सभेकडे आपण जर मागे वळून पाहिलं